लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। BNI बाँटी ही BNI बिझनेस नेटवर्क इंटरनॅशनल या जगातील सर्वात मोठ्या आणि यशस्वी बिझनेस नेटवर्किंग संस्थेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे। व्यवसाय वृद्धीसाठी रेफरल आधारित नेटवर्किंगला प्रोत्साहन देणारी ही संस्था उद्योजक, व्यावसायिक आणि नवउद्योजक यांना एकत्र आणते। BNI बाँटी हे गिव्हर्स गेन या तत्त्वज्ञानावर कार्यरत असून या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सदस्य व्यवसायासाठी उच्च दर्जाचे रेफरल्स मिळवतात, मजबूत व्यावसायिक संबंध निर्माण करतात आणि परस्पर सहकार्याने प्रगती करतात। BNI सध्या 75हून अधिक देशांमध्ये 3 लाखाहून अधिक सदस्यांसह कार्यरत आहे। या जागतिक नेटवर्कमध्ये BNI बाँटी हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे। स्थानिक व्यावसायिकांसाठी जागतिक संधी, BNI बाँटी सोबत तुमच्या व्यवसायाची उंच भरारी घ्या, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सतीश मिसाळ यांनी दिली। नमस्कार, मी सतीश मिसाळ। मी BNI बाँटी या संस्थेचा प्रेसिडेंट आहे आणि आम्ही ह्या बिझनेस ग्रुपमध्ये आम्ही ॲक्टिव्हिटीज करतो। आम्ही ह्या बिझनेसमध्ये सर्व प्रकारचे बिझनेस चे ओनर्स येतात, इंडस्ट्रियलिस्ट आहे, डॉक्टर्स आहे, फायनान्स आहे, उद्योजक आहे। हे सर्व मिळून आम्ही रोज आठवड्यातून एकदा भेटतो आणि आम्ही बिझनेस रेफरल्स शेअर करतो। हा जगातील सर्वात मोठा बिझनेस रेफरल प्लॅटफॉर्म आहे आणि आम्ही जगामध्ये 2 नंबरला नाशिक लागते। तर आम्ही या उद्देशाने हा चालू केला आहे की जिथे जास्तीत जास्त लोकांना रोजगार मिळेल, जास्तीत जास्त एंटरप्राइजिंग लोक आम्हाला जॉईन होतील आणि आता बरेच 35 लोक आम्हाला जॉईन झालेले आहे आणि ह्या ग्रुपमध्ये आम्ही बरेच ऍक्टिव्हिटीज करतो, रेफरल्स आम्ही पास करतो, बिझनेस पास करतो, सोशल ऍक्टिव्हिटीज असतात। मोठ्या दिग्गज लोकांना आम्ही भेटून आपल्या टीम मेंबरच्या लोकांसाठी आम्ही अपॉर्च्युनिटीज क्रिएट करतो। संगमनेर असो, छत्रपती संभाजी नगर असो, पुणे असो, नाशिक असो, आम्ही ह्या सगळ्या ठिकाणी आमचे कॉन्टॅक्ट्स यूज करून आमच्या मेंबर्ससाठी आम्ही अपॉर्च्युनिटी क्रिएट करतो आणि ह्याचा उद्देश आमचा मेन बिझनेस रेफरन्स वाढवणे आहे, आपल्या मेंबर्सला अपॉर्च्युनिटीज देणे आहे आणि ह्याच्यातनं जो येणारा जे आम्ही करतो ह्यातनं पण आम्ही सोसायटीमध्ये आम्हाला काही देऊ लागतो, म्हणून आम्ही सोशल ऍक्टिव्हिटीज आहे, एनजीओ सोबत काम आहे, गो ग्रीन आहे, अशा प्रकारच्या काही ऍक्टिव्हिटीज मध्ये आम्ही इन्व्हॉल्ड आहे। गोसेवा आम्ही त्याच्यामध्ये आम्ही करत आहोत। अन्नदान आणि एज्युकेशन मध्ये आम्हाला काम करायचं आहे, तर आम्ही इन्व्हाइट करतो की जर कोणी एनजीओ असतील तर तुम्ही आम्हाला प्लीज कॉन्टॅक्ट करा, सो दॅट आम्ही आमचं काही वेळ तुम्हाला देऊन आम्ही काही कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो या सोसायटीसाठी। आमचा पुढचा जो काही भाग आहे तो मे बी कोयल इज आवर सेक्रेटरी, तर त्यांना सांगायचं आहे की अजून त्यांचे काय गोल्स आणि विजन्स आहेत। नमस्कार, मी सारंग जोशी। मी HR, लेबर लॉ आणि पेरोल सल्लागार आहे। माझ्या कंपनीचं नाव शास्ता कॉर्पोरेट ॲडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेड आहे। सो बेसिकली मी BNI मध्ये HR आणि लेबर लॉच्या कॅटेगरीमध्ये आहे आणि मी इथे व्हाईस प्रेसिडेंट या रोलवर कार्यरत आहे। गेली पुढच्या 6 महिने आम्हाला या रोलमध्ये निभवायचे आहेत। स्वतः मी बाउंटीबद्दल बोलतो की बाउंटी हा नवीन आलेला चॅप्टर आहे नाशिकमध्ये। हा 13वा चॅप्टर आहे आणि पूर्ण भारतात 1340वा चॅप्टर आहे। आमचे सध्याचे मेंबर जसं सतीश सरांनी सांगितलं की आता सध्या 35 आहे आणि आम्ही 101चं टार्गेट घेऊन चाललेलो आहे। तर आता तुम्हाला या मीडिया थ्रू मला सांगायचं आहे की आम्ही उद्योजक असे बघतो आहे जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये असतील, कारण की आम्ही येत्या काही काळामध्ये आम्ही निमा, क्रेडाय, त्यानंतर वेगवेगळे असोसिएशन्स बरोबर जसं टायअप झालेलो आहे आम्ही, त्याच्यापैकी IMI आहे, ICAI आहे, म्हणजे चार्टर्ड अकाउंटंटची जे इन्स्टिट्यूट आहे, आम्ही डायरेक्टली नाही बट इनडायरेक्टली आम्ही आमच्या मेंबर्सला तिथे प्रमोट करतो आहे, जेणेकरून त्यांना आणि त्यांच्या मेंबर्सचं कोलॅबरेशन होईल। यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आणि आमचं एकच हेतू आहे की बिझनेस इथे जेवढे काही लोक अवेलेबल आहे आमच्या चॅप्टरमध्ये, तिथे सगळ्या लोकांना बिझनेस मिळाला पाहिजे, हा आमचा हेतू आहे। सो आता या आजच्या महाराष्ट्र दिनाविषयी मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी कोयल गरुड, मी एक इंटिरियर डिझायनर आहे।
मी एक महिला उद्योजिका आहे आणि आजच्या काळात एका महिला उद्योजिकेला ह्या जगात वावरणं हे थोडं कठीण आहे. पण मी अशा लोकांसोबत जुळलेली आहे, जी लोकं माझ्या खांद्याला खांदा लावून मला प्रत्येक ठिकाणी एक उद्योजिका म्हणूनच बघतात. तर त्या गोष्टीबद्दल मी खूप आभारी आहे. इथे प्रत्येक महिला ही आपल्या आपल्या बिझनेसला मांडू शकते आणि ती इथून खूप पुढे सुद्धा जाऊ शकते. तर माझं मोस्टली सगळ्या महिला उद्योजिकांना विनंती आहे, की त्यांनी अशा संस्थांना भेट द्यावी आणि आपला बिझनेस अजून पुढे न्यावा. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.